तर मंडळी तुम्ही बघू शकता सकाळचा सीन कसा आहे इथला. टेंट बिंट सकाळचे 8 वाजले तरी कोमल डोगी अजून झोपलेलीच आहे. मी 6 वाजता उठलेलो आहे. रात्रीची पार्टी एक नंबर झाली माहिती का. व्हिडिओ तर तुम्हाला दिसणारच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सगळा. दाखवतो कोमल डोगी काय करते. अरे उठा ना, किती 8 वाजले. डिगी उठली 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 उठली. मम्मी उठली अजून. मम्मी नाही उठली. मम्मी उठव. चला चल आले 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 आले. कमल उठ ना. चल चल जायचं आता आपल्या घरी लवकर. जायचं ना आपल्या घरी बाबू. तुम्ही काय करता एवढं लोक? मी किती 6 उठलो, सगळं फिरून आलो. कुठं काय आहे, काय नाही. प्लीज पप्पा, माझा लय घसा दुखतोय. हा जाऊ दवाखान्यात आपण. चल चल. बघा काय पाहिजे. काय लागत बाबूला. चल. मजा आली पण आहे ना? मध्ये. म्हणजे आमचा पहिला अनुभव टेंट मध्ये झोपायचा आहे का ना रे. हा आपण आपला एक टेंट घेऊ ना. घेऊ ना घेऊ. हा, कुठं पण जायचं आणि टेंट घेऊन राहायचं काय. मग हा. टेंट चला बाबू चल. घाणी तिल घे घाणी. चला आत्ताच उठले मी झोपेतून. आता जरा फ्रेश होते. मी काय आंघोळ करणार नाहीये काय. जेवढ्या थंडीत कोण आंघोळ करणार. इम्पॉसिबल. चला तर मग फ्रेश होते. मी कसे दिसते सांगा ना मला, कमेंट करून सांगा. पिलूस बाबा कशी दिसते पारुशी. काळी दिसची काळी. मी कधी गोरी होते. काळीची मी. लग्नाआधीच्या जीन्स पॅन्ट घातल्यात. काय नजारा आहे बघा. इथे वॉटरफॉल आहे. अजून काय काय पिलेश पप्पा. घसरगुंडी आहे तिकडं. परत ते बघा गार्डन. धबधबा. रात्री डीजे पार्टी होती. डीजे पार्टी होती स्टेजवर रात्री. हे सगळे टेबल तिथलेच इथे. मग सगळे दर्या खोऱ्यात आहे. दऱ्या खोऱ्या. कॅम्पिंगचा दुसरा दिवस आहे आज आमचा. इकडे आम्ही कॅम्पिंग केली होती. वॉटरफॉल आणि बोटिंग पण आहे. इथं कॅम्पिंग आपली 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 टेंट दाखवा ती 1 नंबर 2 नंबर. त्या 2 आमच्या. मजा आली पण टेंट मध्ये. माझं लय दिवसात स्वप्न होतं की असं राहायचं म्हणून, पण भारी वाटलं आहे ना. गार्डन बिल्डन एकदम भारी. एक्सपिरियन्स आहे. गुलाबाची फुलं दाखवा. गुलाबाच्या फुलांचा बगीचा बघा किती सुंदर आहे. वा. तिकडे बघितलं काय चाललंय त्यांचं. प्रपोज करतात ते काय पिल्याचे पप्पा. आजू प्रपोज करतोय वाटतंय वहिनीला. काय हाल आहेत रे देवा. पिल्याचे पप्पा डुगीला तरी घ्या, फिरू द्या थोडं. ती राहते का माझ्याकडे. कसलं सीन आहे भारी. किती छान आहे पाणी. पण पिलूनी त्रास दिला नाही आहे ना. अजिबात नाही अजिबात नाही. हा कशी राहती शांत एकदम गप बसती. होय पिलू. कडे इथं नाचडे मोडा. इथं नाचडे मोडा. कशी पुढचा व्ह्यू बघा कसा आहे. चला. हे बघ इथं कपल शूटिंग चालू आहे. हे बघ इथं कपल शूटिंग चालू आहे. झोप आलेली आहे. चलो बैठो इधर. बोटिंग. बसा खाली. इतका बसा. गुडघ्यावर बसा. काय सगळं शिकावं लागत बाई. बसा तुम्ही. चला ना मला हुड्डीत बसवा ना. अरे कोमल लाईट नाही. ती वडी लाईट वर आहे. लाईट गेली आता. मग चला तिकडे जाऊ आपण. झोकर बस तुला. चल झोकर चल. चल डोकू झोका आपला झोका. बायकडे बाय. ऐकल. हॅलो गाईज. झोका बघा याला म्हणतात काय 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 पिलूस पप्पा. झोपाळा म्हणते. चल झोपाळा. काय सीन आहे. काय एम्बियन्स आहे. काय वाटत राहू झोका खेळल्यावर. वाव. हा पाहिजे समोर. म्हणजे डायरेक्ट पायात गेली डायरेक्ट. तुला दुसरं लग्न करायची इच्छा का आजू. सरळ सरळ दिसून येत आहे ना किता. डायरेक्ट गेली असते वहिनी पुढे. तुला बसायचं का झोक्यात. नाही नंतर दोघे असे जाईल. बघा किती नॅचरल एकदम नित्तळ पाणी आहे डोंगरातलं. किती छान एम्बियन्स आहे बा. कोमल आंघोळ करते का या पाण्यात. कारूची फारशी आंघोळ कर. मारते का डुबकी. गाईज आम्ही बसलोय आता झोक्यामध्ये. आज याला कोणता झोका म्हणतात रे. याला पाहणा म्हणतात.
हे लोखंडी पाळणा आहे, लोखंडी पाळणा. कोणता पाळणा एवढा उंच कोणता पाळणा असतो? अरे तुला काय करायची, इम्पॉर्टंट आहे तू झोक्यात बसली ते खेळ ना, एन्जॉय कर. खरंच बाई, डोळा जेवणात पाळणा नाही कोमल. खरंच ना. आहा काय वाटतंय, काय आलं ते. आहा कसं वाटतंय भारी. पोलीस पप्पा असं वाटतंय घरीच नाही जावा, मला असं वाटतं रातभर असंच हालत राहावं. इथलंच खेळावं आहे का नाही. काय ते झाडी, काय ते डोंगर, काय ते पाणी. आहा ओके म्हणजे गड्या सगळं. खरंच खूप मजा येते, खूप म्हणजे खूप एन्जॉय केला यार. मला तर असं वाटतं मला झोप घ्या असं पाण्यात उडी आणा. कॅम्पिंगचा दुसरा दिवस लय एन्जॉयचा होता. रात्री तर मस्त होता, डीजे नाईट वगैरे, डिच्चिक 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 डिच्चिक. आणि आज नुसता झोपाळा. काय झालं, डोकी झोपली होती त्याच्यामुळे कोमलला जमलं डान्स करायला, पण मी इतका नाचलो ना, माझे आज इतके पाय दुखत. डुगी दाखवा तिकडं. डुगी मी मामी सोबत बसलीये, मी डुगीला घेतलं नाहीये. डुगी काय करते? थुकत बसले तर माणूस आलाय कोणत्या लोकेशन वर, काय एन्जॉय करावं काय नाही, नुसतं बोलावं, रोमॅन्टिक गाणे बिणे बोलावं. मी एवढी नटून घटून आले, पचापच थुकत येत करे. कशाला खाल्ली ही तंबाखू? बाई आधी गायच्या आणि मग बायको. एक काम करा, ती गायच्या सोडा नाही तर मी तुम्हाला सोडून जाईन. निघून जातात निघ. नाही पण गायछाप महत्वाची आहे का नाही. या लोकेशनवर सुद्धा यांना गायछाप खाऊ वाटते. काय माय नशीब फुटलं बाया, लय अवघड झालं ग बाई लग्न करून. अवतार बघा माणसाचा. मी एवढे नटून आले तेव्हा काहीच नाही पडलं, नुसतं तंबाखू द्या याला तंबाखू लाव चुना आणि मला दाना विषय सत्यानाश झाला माझा सत्यानाश. तू काय चला गाईस दाखवते वॉटरफॉल. एकदम छान व्ह्यू आहे असा सुंदर, एकदम एन्जॉय. तर गाईज आता आम्ही आलो सेकंड लोकेशन. नवीन वर्षाच्या नवीन लोकेशन वर गाय. हे बघा यांच्याकडे डुग्गू आहे. डुगला तुझ्या मामाने घेतलं, म्हटलं घे बाबा मला फिरू दे जरा मन मोकळ्याने. चला दाखवते तुम्हाला. तर गाईज बघा वॉटरफॉल कसा आहे. मी तुम्हाला अशा सुंदर ठिकाणी आले घेऊन वॉटरफॉल दाखवायला. हे बघा काय वेंडो कसं घालतोय तिला, काय करतोय. तर कसं वाटलं लोकेशन सांगा मला कमेंट करून. पिलूच्या पप्पाने काय आंघोळ केलेली नाहीये ना, मी आंघोळ केलेली आहे. पाण्यात करू का आंघोळ? नको लय गार आहे, नका करू. पिलू तुला कसं वाटतंय ग? पिलूला तर फक्त असं गुरु लोकेशन आहे, हे लोकेशन अंकुर व्हॅली. तर आपल्या फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करायला या. तर कसं वाटलं लोकेशन? लोकेशन कोणाला माहिती आहे कमेंट मध्ये सांगा. हे लोकेशन कुठलं आहे, काय आहे, कुठलं आहे? किती जणांना माहित असेल बरं? मी तर म्हणते नगर मधल्या सगळ्या लोकांना माहित असेल. लोक आपल्याला हे लोकेशन काय आहे, कुठलं आहे. पण नगर मधल्या लोकांना माहित असेल कदाचित, असं माझं म्हणे. वहिनी बघा काय करते. वहिनी काय चाललंय? वहिनी पहिले तिकडे. मला पिलूला धरता पण याय ना, मला एन्जॉय करता याय ना. पोरगी धरू का काय बघू मी. लय हाल आहे बाया. बघा वहिनी. ए आजू कुठं गेला? आजू कुठं गेला? काय करतोय तू? जीव द्यायला चाललाय. काय जीव देईन तो? आजची बायको भेटली ना, आता कशाला जीव देतो. म्हणजे मान्य केलं चांगली आहे म्हणून. मग सुंदर आहे का, आहे का नाही? एवढ्या वेळची तर लय मला टोमणे मारत होत्या, चौकन तोंडाची बायको केली म्हणून. यांचं तोंड बघा, यांचं चौकणी दिसतंय मला तर. यांचे भोगले म्हणे इथं. धरा ओ धरा. पिलूला घ्या. लागा थोडं फार तर घ्या बाई, थोडं फार तर एन्जॉय करू द्या. खरंच गाईज खूप अवघड असतं. लेकर झाल्यानंतर कुठं फिरायचं, काय करायचं? ते लटामळ सांभाळा का फिरायचं. हे बघा दो कपल, आम्ही दोघं. आज कॅम्पिंगचा दुसरा दिवस आम्ही इथंच संपवतो. नाही अजून जायचंय पुढे, झुलता पूल बघायला जायचंय आहे ना आजू. चला मग स्टे ट्यून, झुलता पूल दाखवते. व्हिडिओ में बने रहो. किती सुंदर आहेत बघा फुलं. आमची कॅम्पिंग. टेंट कॅम्पिंग. गेले सगळे पुढं मला सोडून. इथं होती रात्रीची पार्टी नियोजन. डीजे नाईट होती ते रात्री. मज्जा आली.
मंडळी हे बघा आहे झुलता पूल. इथं सायकलिंग पण आहे. हवेत सायकल. चायनात आले ऑर्डर आले मला तर चायनामध्ये चायनात असं पूल आहे ना झुलता पूल. सँडल गाडी तर नमस्कार गाईज, निकिता आणि आजू करू आहे सायकलिंग. डुगू झोपल्यामुळे कोमलला काही इकडे येता आलं नाही. लहान मुलं असलं कसं थोडं एन्जॉय करण्यात फरकच पडतो. तुम्ही बघू शकता इथं सायकलिंग आहे, झिप लाईन आहे, खूप मज्जा आहे. आणि कोमल असल्यामुळे मी एकटा काय सायकलिंग करू शकत नाही. बायकोतलाही जीव परती म्हणून तुम्ही एकटेच गेले, एकटेच माझ्या संग भाडं, त्याच्यामुळं मी काय सायकलिंग नाही करू राहिलो. ते पूल आहे, इतकी भीती वाटली या पुलावून येताना तुम्हाला काय सांगू. त्याच्या एक तर फळ्या पण काही कुजलेल्या आहेत, असं वाटतं जातं काय खाली, जातं काय खाली. अजून निकिता पण खूप घाबरलेत, पण बळबळ गेले आता. बघू येऊ सर काय आलो त्यांचे. बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू. येताना पण दाखवतो तुम्हाला. ते बघू शकतो मी अजून निकिता येऊ राहील घाबरत लय घाबरले ते, पण आता बळबळ येऊ राहिला आजू. जातेच मला दाजी, मला लय भीती वाटते भाऊ. तेव्हा खाली किती खोल आहे बघू शकतो मी. आजूचे डोळे मस्त पांढरे झाले, पण आता काय करीन, बायकोसाठी करावं लागत आहे सगळं. लय घाबरले तो. तिच्या आजी पुढे बायको सोडून ती निघत लय घाबरलेली. तिथं कसं बघाट आला, कसा फास्ट आला पहिला. ही बघा. निकिता कसा आहे अनुभव? हा लई डेंजर. मी एका साईडला लिटरली एका साईडला होते बघा. नीट लावर का मला एकुलते एक म्याव नाही यो, दुसरा म्याव नाही, परत जीव लावायला मला कोणी. खाली बस खाली खाली दाखवा ना. खाली विड द्या. खाली लई आता लायला मधलं चाललेले आहेत आता बघा तुम्ही. त्यांना कम्फर्टेबल होऊन टाकायला. माग नाही का असं वाटतंय त्याच्यावरच सांगायचं, त्याच्यावरच बसायचं. तुझं टाईट हे ना. कसा गेला आजू सनाट. लय बंगाड जात निकिता. पोचला डन. तर गाईज मी खूप एन्जॉय केला. आणि पण आता माझी तब्येत एवढी खराब झाली आहे ना, त्यामुळे मी आता ताबडतोब इथनं निघणार आहे आणि आधी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एन्जॉय करा.